शेतकरी शेतात राबतो आणि त्यातून कसदार धान्याचं उत्पादन करतो. बदलत्या काळाबरोबर मातीचं रूप, नैसर्गिक वातावरण, शेतीचं स्वरूप बदललं आणि त्याचबरोबर शेती करण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरली जाणारी अवजारही बदलत गेली. अगदी नांगरणी, खुरपणी, पेरणीपासून अनेक प्रकारच्या शेतीच्या कामांसाठी आधुनिक अवजारं आली आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरली. या अवजारांच्या बाबतीत सातत्यानं संशोधन करणं, त्यात गरजेनुसार बदल करणं, नव्या अवजारांची निर्मिती करणं, खाजगी कंपन्यांनी तयार केलेल्या अवजारांची पाहणी आणि परीक्षण करून त्यांना मान्यता देणं, अशा अनेक गोष्टींचीही गरज निर्माण झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अशा प्रकारचं संशोधन सातत्यानं सुरू असतं. या संशोधन आणि परीक्षण कार्याची सविस्तर माहिती विद्यापीठातील प्राध्यापक आणि मुख्य संशोधक डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड यांनी दिली. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड, प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की हे जे प्रकल्प आहे हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत आहे. या प्रकल्पामध्ये आम्ही संशोधन आणि विकास कार्य करतो की आपल्या शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार, पीक पद्धतीनुसार, मातीच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार विविध सुधारित कृषी अवजार व यंत्रे यांचे संशोधन आणि विकास कार्य चालू आहे. जे संशोधन आपल्याला करायचे त्याचं उत्पादनसुद्धा या ठिकाणी केल्या जाते आणि काही जे आधुनिक कृषी अवजार यंत्रे आहेत त्यांच्या जे कृषी अवजार उत्पादक आहेत, खाजगी उत्पादक आहेत, त्यांच्या सामंजस्य करारामार्फतसुद्धा आपण नवीन नवीन आधुनिक कृषी अवजार यंत्रे यांचं संशोधन आणि विकास कार्य करतो. त्याचबरोबर जे संशोधन झालेलं आहे त्या अवजारांची प्रक्षेत्रावरील आपण प्रात्यक्षिक घेतो आणि प्रात्यक्षिकद्वारे नंतर जे अवजारं सक्षमरित्या, शास्त्रीयदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या कार्यरत राहतात त्याचे आम्ही जे फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन ज्याला म्हणतो की शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर असेल, कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर असेल किंवा अन्य संशोधन क्षेत्रावर आपण त्याचे आघाडीवर प्रात्यक्षिक घेतो. याप्रमाणे आणि काही अवजारं जे आहेत जे या ठिकाणी आपण त्याचे उत्पादन केल्या जाते. अशा प्रकारे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले विविध अवजारे व यंत्राचं आज या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये उत्पादन त्याचबरोबर त्यांची विक्री केल्या जाते. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये शेतीसाठी उपयुक्त अशा अवजारांबद्दल संशोधन आणि त्यांची निर्मिती केली जातेच, त्याचबरोबर इतर खाजगी उत्पादकांनी तयार केलेल्या अवजारांचीही तपासणी होते. ही अवजारं कोणत्या निकषावर तपासली जातात, त्याबद्दल कुठली पद्धत वापरली जाते, याबद्दलही प्राध्यापक बास्टेवाड यांनी माहिती दिली. या प्रकल्पाचे जे दुसरे उद्दिष्ट आहे की भारत सरकार अंतर्गत जे आम्हाला कृषी अवजार व यंत्रांचं चाचणी करण्याचं जे आम्हाला परवानगी मिळालेली आहे त्या माध्यमातून आम्ही खाजगी उत्पादकांनी तयार केलेले जे काय अवजार आहेत पूर्ण देशातील म्हणा, राज्यातील म्हणा, त्यांचं आम्ही भारतीय प्रमाणीकरण मानकांच्या प्रमाणीकरणानुसार ज्याला BI स्टँडर्ड म्हणतात त्या अनुषंगाने आम्ही त्यांची चाचणी केल्या जाते आणि त्याचा अहवाल सादर केला जातो की ज्या माध्यमातून या अहवालाद्वारे
खाजगी उत्पादकांना जे काय त्यांनी तंत्रज्ञान तयार केलेलं आहे, जे काय अवजारं तयार केलेलं आहे, त्याची त्याला कार्यक्षमता लक्षात येते. त्याचबरोबर ते अनुदानासाठी त्यांना ग्राह्य धरल्या जाते. आपल्या कृषीप्रधान देशातला शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करत आला आहे. अनेक वर्ष ही माती शेतकऱ्याला पिकाचं भरभरून दान देत आली आहे. कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर शेतकऱ्यांनी देशाला समृद्ध केलं आहे. मात्र आता बदलत्या काळानुसार आधुनिक अवजारांची गरज शेतकऱ्यालाही जाणवू लागलीय. ही वेगवेगळी अवजारं कोणती आणि त्यांची गरज नक्की का भासते याबद्दलही प्राध्यापक बास्टेवाड यांनी सविस्तर माहिती दिली. कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे, कारण आज आपण बघतोय की शेतीतले कामं ही कष्टाची आहेत. त्यामुळे आज आपल्याला शेतीचे कामं करत असताना मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत, किंवा जे काय मजूर आपल्याला मिळतात त्यांची कमतरता दिवसेंदिवस भासत आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आज शेतीचे कामं ही कष्टाची कामं आहेत. त्यामुळे त्यांचे कष्ट कमी करणे गरजेचे आहे. आणि या बदलत्या हवामानाचा जर आपण विचार केला तर आज पेरणीला पाऊस पडतो आणि कापणीला पाऊस पडतो. त्यामुळे शेतीची कामं वेळेत होणे गरजेचे आहे. आणि आपण जर निविष्टीचा जर विचार केला, आज खते असतील, बियाणे असतील, औषधे असतील, किंवा हे जे आधुनिक तंत्रज्ञान, जे अवजारे यंत्रे असतील, यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे याचा योग्य प्रमाणात वापर होणे गरजेचं आहे. आणि आपल्या देशाचा विचार करता, लोकसंख्येचा विचार करता, तर आज आपल्याला उत्पादक आणि उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. हे जर उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असेल तर आज आपल्याला या कृषी यांत्रिकरणशिवाय पर्याय नाही. आणि कृषी यांत्रिकरण म्हणजे आधुनिक जे काय किंवा सुधारित जे काय कृषी अवजार यंत्रे आहेत, मशागतीपासून ते काढणीपर्यंत किंवा काढणीपंचात तंत्रज्ञान याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला या संशोधनातून सिद्ध झालेले आहे की या सुधारित कृषी अवजार यंत्राचा जर वापर केला तर आपल्याला लागवडीचा खर्च हा जवळपास 30 ते 35% कमी होतो आणि उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी शेतकऱ्याच्या गरजेनुसार वेगवेगळी अवजारं विकसित केली आहेत. आधुनिकता आणि जास्तीत जास्त उत्पादकता यांचा विचार करून ही निर्मिती करण्यात आली आहे. आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काय सुधारित कृषी अवजारे विकसित केलेले आहेत, त्यामध्ये आपण जर बघितलं तर मशागतीसाठीचे काही अवजारं आहेत, पेरणी व लावणीचे आहेत, आंतरमशागती आहेत, कापणी मळणीचे आहेत आणि कापणी पश्चात तंत्रज्ञान आहेत. तर या ठिकाणी मी आपल्याला काही जे नाविन्यपूर्ण कृषी अवजार यंत्रे आहेत, जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित करून शेतकरी बांधवांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर एक ट्रॅक्टर चलित ॲटोमॅटिक पलटी नांगर आहे. आता या पलटी नांगराचं वैशिष्ट्य आपल्याला जर सांगायचं म्हणलं तर आज खाजगी उत्पादकांनी तयार केलेले बाजारामध्ये आज पलटी नांगर आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर मेकॅनिकल पलटी नांगर आहे. मेकॅनिकल पलटी नांगराचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक वळण करताना त्यांना त्याचं लिव्हर ऑपरेट करावं लागते आणि त्या ठिकाणी त्याला कष्ट आहे, म्हणजे त्याची कार्यक्षमता ही कमी होत जाते. मग याला सुधारित करण्यासाठी पुन्हा शेतकरी बांधवांच्या ही कष्ट कमी करण्यासाठी हायड्रॉलिक पलटी नांगरचं विकसित झालेलं आहे. परंतु या हायड्रॉलिक पलटी नांगरासुद्धा आपण जर बघितलं त्याचं कष्ट तर कमी झालेलं आहे. ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हरच्या साहाय्याने आपल्याला ट्रॅक्टर वळण करताना पलटी करता येते. परंतु त्याची देखभाल व दुरुस्ती जर आपण त्या योग्य प्रमाणात नाही केली तर त्याची कार्यक्षमता कमी होते. कारण आपण बघितलं त्यामध्ये रिझर्वायर आहे, म्हणजे ऑइलची लेवल आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉपर होस पाईप जोडणं गरजेचं आहे. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की आज ट्रॅक्टर चालक म्हणा किंवा शेतकरी बांधव हे योग्यरित्या त्याची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होत नाही. मग अशा ठिकाणी काय करायचं, त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲटोमॅटिक पलटी नांगर विकसित केलेला आहे, ज्याला आम्ही ट्रॅक्टर चलित फुले ॲटोमॅटिक पलटी नांगर म्हणाले. तर यामध्ये एक सहजरित्या आणि एक सोपी लिंकेज तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये हा मेकॅनिकल लिव्हर काढून टाकलेला आहे आणि हायड्रॉलिक प्रणाली काढलेली आहे. आणि या सहजरित्या आपण या लिंकेजद्वारे ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हरने आपण जर याला पलटी करता येते.
म्हणजे शेतकरी बांधवांना हे सहजरित्या वापरणारं ॲटोमॅटिक पलटी नांगर हे शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी विविध कृषी अवजारं तयार करताना त्या भागातील शेतीची गरज प्रामुख्यानं लक्षात घेतली जाते. प्रत्येक विभागाच्या जमिनीचा पोत, तिथलं हवामान आणि त्यानुसार येणारी पिकं यांचा विचार करूनच शेतकऱ्यांना सर्व प्रकारे उपयुक्त होईल अशा प्रकारच्या अवजारांचं संशोधन केलं जातं. शेतीचे वाफे तयार करण्यासाठी एका विशेष अवजाराची निर्मिती या प्रकल्पात करण्यात आली आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू शेती ही मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास आपण जर बघितलं तर 60-65% पर्यंत आज कोरडवाहू क्षेत्र आहे आणि उर्वरित हे आपलं बागायती क्षेत्र आहे. तर या कोरडवाहू शेतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक नाविन्यपूर्ण तंत्र आणि यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याला ट्रॅक्टर चलित बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार. जसं आता सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर रब्बी ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाते आणि खरीपमध्ये ते पावसाचं जे काही पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवल्या जाते. तर त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टर चलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार विकसित केलेले आहे, ज्यामध्ये 2 बाय 6 मीटरचे आपल्याला बंदिस्त वाफे तयार करता येतात आणि त्यामध्ये जे आपल्या पावसाचं पाणी आहे त्यामध्ये साठवल्या जाते आणि साधारणतः आपण जर विचार केला तर 1 एकरमध्ये 1,00,000 लिटर पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येते आणि जे करून आपल्याला इन्स्टिट्यूट मॉइश्चर कन्झर्वेशन म्हणून मृदव जलसंधारणाचा भाग म्हणून रब्बी ज्वारीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लाभ घेता येतो. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्यामुळे तयार होणाऱ्या क्षारपड जमिनीमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारच्या नांगराची निर्मितीही विद्यापीठाच्या या प्रकल्पात करण्यात आली आहे. आज आपण वेगवेगळ्या पीक पद्धतीचा जर विचार केला तर आज आपल्याकडे नगदी पिके आहेत, ऊस आहे, केळी आहे किंवा कापूस आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाण्याचा वापर केला जातो आणि या अतिरिक्त पाण्याचा वापर जर योग्यरित्या निचरा नाही झाला आणि जमिनीचा खालचा तर कडक झाला तर यामध्ये शारपट जमीन तयार होते. मग अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक मोड नांगर विकसित केलेला आहे. या मोड नांगराच्या साहाय्याने आपल्याला ही जी शारपट जमीन झालेली आहे, जी चोपन जमीन आहे, याच्यामध्ये आपण जर अलॉंग द स्लोप जर 3 फीट किंवा 4 फीट किंवा 5 फीटाच्या शारपटच्या जमिनीच्या प्रमाणतेनुसार आपण त्याच्या जर लाईनी मारल्या तर आपल्याला त्याची खालची जमीन जी कडक झालेली आहे ती आपल्याला करून पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो. तर असे हे मोड नांगरसुद्धा शेतकरी बांधवांसाठी या शारपट जमीन म्हणा चोपन जमिनीसाठी त्याचा वापर करावा. महाराष्ट्रात ज्या भागात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तिथे ऊसाची लागवड शेतकऱ्यांना एकत्रित मोठं उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे अशा भागात या पिकावर भर दिला जातो. ऊसाच्या लागवडीसाठीही विशेष प्रकारची अवजारं विद्यापीठातल्या या प्रकल्पात तयार करण्यात आली आहेत. आज आपल्या राज्यामध्ये विचार केला तर आज आपण नगदी पिकाचा विचार केला तर ऊस हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जवळपास आपण आज 11 लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. तर त्या ऊस लागवड शेतकरी बांधवासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही नाविन्यपूर्ण अवजार विकसित केले आहे. त्यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं ट्रॅक्टर चलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र, ज्यामध्ये आपल्याला नर्सरीमध्ये जे रोपं तयार केली असतात प्रोट्रेजमध्ये, त्या प्रोट्रेजच्या रोपांना 45 दिवसानंतरची जी रोपं आहेत ते आपल्याला सहजरित्या 2 ओळीमध्ये आपल्याला त्याची लागवड करता येते आणि 4 फुटापासून म्हणा तर 5.5 फुटापर्यंत आपल्याला ते ॲडजस्ट करता येते. असं हे राहुरी कृषी विद्यापीठानं ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र विकसित केलेले आहे, जे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याचबरोबर आपण बघितलं आज एक उद्योजक म्हणून काही शेतकरी बांधवांना नर्सरीसाठी ऊस बेणे काढणी यंत्र विकसित केलेले, जे की विद्युत मोटार चलित आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक डोळाचं आपल्याला 4 मनुष्याच्या साहाय्याने आपल्याला काढता येते आणि साधारणतः एका घंट्यामध्ये 6,000 पर्यंत आपल्याला त्याचे बेणे, एक डोळे बेणे आपल्याला काढता येते आणि नर्सरीसाठी हे अत्यंत उपयोगी आहे.
यंत्राच्या साहाय्यानं ऊसाची लागवड झाली तरी कापणीच्या वेळी मजूर मिळण्याच्या बाबतीतही शेतकऱ्यांना समस्या जाणवतात. ऊसाची कापणी सोपी व्हावी यासाठीही विद्यापीठात विशेष असं संशोधन झालं आहे. आज शेतकरी बांधवासाठी जर आपण विचार केला तर आज तण निर्मूलनासाठी एक मोठी समस्या आहे. त्यासाठी खास करून राहुरी कृषी विद्यापीठाने एक नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर चलित फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर विकसित केलेला आहे, ज्यामध्ये शेतकरी बांधवांना ऊस शेतीसाठी एक खूप मोठं वरदान ठरलेलं आहे. ज्यामध्ये समोरच्या दिशेनं जेव्हा आपण चालवतो तेव्हा आपल्याला अंतर्मशागत होते आणि त्याच यंत्राला आपण जर विरुद्ध दिशेने लावलं तर तेव्हा आपल्याला भर घातल्या जाते. जे आज ऊसामध्ये आपण बाळबांधणी मोठी बांधणी म्हणतो त्यासाठी अत्यंत उपयोगी असं हे ठरलेलं आहे. आणि जमीन यामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा जमीन भुसभुशीत असते. यामध्ये पाणी म्हणा हवा म्हणा चांगल्या प्रकारे खेळल्या जाते, त्याच्यामध्ये त्याचे मुरवलं जाते पाणी आणि त्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी अत्यंत उपयोगी असं हे ट्रॅक्टर चलित फुले फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर आहे, जे ऊस शेतीसाठी उपयोग ठरलेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण ऊसाचा भाग केला तर आज ऊस कापणीसाठी जे काही मजूर उपलब्ध आहेत ते तयार होते. कारण आज बघितलं की या वाईल्ड ॲनिमल्सचा विचार केला की आज बिबट्या म्हणा किंवा अन्य प्राणी आहेत ते त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या जीव सुरक्षेसाठी म्हणा तर एक तसं बघितलं राहुरी कृषी विद्यापीठानं एक ऊसाचे पानं पाचट काढणारं यंत्र ट्रॅक्टर चलित शुगरकेन लिप डिट्रॅशर कम शेडर, म्हणजे ऊसाची पानं पाचट काढल्या जाते आणि तुकडे केले जाते आणि ते जमिनीवर टाकल्या जाते आणि कुजवल्यानंतर त्याचं खत तयार होते. म्हणजे असं एक बहुउपयोगी यंत्र जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं आहे, जे ऊस शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे, ज्याला आम्ही ट्रॅक्टर चलित फुले ऊस पाचट बारीक करणे यंत्र म्हणलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना याला मोठ्या प्रमाणात आणि कुजवल्यानंतर त्याचं सेंद्रिय खत तयार होते. फळबाग लागवड हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. फळबागांमध्येही विविध प्रकारच्या आधुनिक अवजारांचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात फळबागांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही अवजारांची निर्मितीही करण्यात आली आहे. आपल्या राज्यामध्ये फळबागेचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत आहे. मग द्राक्ष असतील, डाळिंब असतील, तर जर द्राक्षाचा विचार जर केला तर राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित इंटररोकम इंट्रारो विडर विकसित केलेलं आहे, ज्याला आपण साईड रोटावेटरसुद्धा म्हणतो. तर या यंत्राच्या साहाय्याने आपल्याला 2 ओळीमधील तर आपण तण निर्मूलन रोटावेटरच्या साहाय्याने करतो, परंतु 2 झाडामधील जर आपल्याला तण निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला या तंत्रज्ञानाचा खूप मोठा आपल्याला फायदा आहे. कारण हे तंत्रज्ञान मेकॅनिकल सेन्सर बेस्ड आहे. झाडाच्या बुंद्याला टच झाले की तो बाहेर येते आणि पुन्हा मध्ये जाते. तर 2 झाडामधील आपल्याला तण निर्मूलन करणे, माती भुसभुशीत करण्यासाठी हे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं साईड रोटावेटरचा वापर करावा. त्याचबरोबर आपण जर बघितलं फळबागेचा विचार केला तर आज द्राक्षाची छाटणी केल्या जाते, डाळिंबाची छाटणी केल्या जाते. तर या द्राक्षाची डाळिंबाची छाटणी केल्यानंतर जे काय पाला पाचोळा काडी कचरा जमिनीवर पडतो आणि त्याला कुजवण्याकरता बराच कालावधी जायचा, परंतु राहुरी कृषी विद्यापीठाने एक फळबागेसाठी एक कुट्टी यंत्र विकसित केलेलं आहे. ज्या कुट्टी यंत्राच्या साहाय्याने आपल्याला जमिनीवर पडलेला पाला पाचोळा काडी कचरा आपल्याला सहजरित्या बारीक तुकडे करून आपल्याला बेडवर टाकल्या जाते आणि कालांतराने कुजवून त्याचं सेंद्रिय खत म्हणून आपल्याला वापरता येते. त्याचबरोबर जसं आपण ऊस शेतीसाठी आपण म्हणतो की खोडवा घेत असतो, तसं फळबागेमध्ये सुद्धा आपण एकदा फळबागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्यानंतर त्याचे जे काय डेड रूट्स आहेत आणि त्याचा जो बेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत भरणे आणि डेड रूट्स करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ऑर्चर्ड मॅनेजर विकसित केलेलं आहे. ते एक अतिशय उपयुक्त असं आहे. पिकांसाठी खताची योग्य मात्रा वापरणंही चांगलं उत्पादन मिळण्यासाठी महत्त्वाचं असतं. सर्व पिकांना योग्य प्रमाणात खत मिळावं, त्यांचा फायदा पिकांना होऊन त्यातून त्यांची उत्तम प्रकारे वाढ व्हावी यासाठीही यंत्रांची मदत घेतली जाते. राहुरी विद्यापीठात सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा प्रकारे खत पिकांना पुरवण्यासाठी विशेष यंत्रांबद्दल
संशोधन करण्यात आलं आहे. फळबागेचं अजून आपल्याला सांगायचं म्हणजे नाविन्यपूर्ण अवजाराचा विचार केला तर आज राहुरी कृषी विद्यापीठानं एक भर खत देण्याचं यंत्र केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आज द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा अन्य फळबाग असेल तर आपल्याला आज हे भर म्हणजे ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो, हे जे आज सेंद्रिय शेतीकडे आपण आज वळत आहेत आणि सेंद्रिय शेतीकडे जर आपल्याला या वळत असेल तर या राहुरी कृषी विद्यापीठानं जे काय भर खत देण्याचं यंत्र विकसित केलं त्याच्या साहाय्याने आपल्याला बेडवर भर खतं दे आणि यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आपल्या गरजेनुसार त्याची क्वांटिटी ज्याला म्हणलं आपण की दर आणि अंतर हे आपल्याला राखण्याचीच त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हे खूप मोठं एक आपल्याला वरदान ठरलेलं आहे. खानदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. केळ्यांचे घड कापल्यानंतर त्यांचे खुंट शेतातून काढून टाकणं ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असते. त्यासाठी विद्यापीठानं विकसित केलेलं एक यंत्र शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरलं आहे. आपण जे केळी काढल्यानंतर त्याचे जे काय सुडो स्टेम आहेत, आपण त्याला जे त्याचे खुंट म्हणतो, हे खुंट कापून बाहेर टाकणं हे मजुरांसाठी कष्ट तर होतं आणि शेतकरी बांधवांना फार एक मोठा हा खर्च होता. तर यासाठी खास करून महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चलित फुले केळी कुट्टी यंत्र विकसित केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला हार्वेस्टिंगनंतर जागेवर आपल्याला केळीच्या खुंटाची बारीक बारीक तुकडे केले जातात आणि त्याचा मल्चिंग म्हणून आपल्याला वापर केला जातो. त्याचबरोबर आपण याला कुजवलं तर सेंद्रिय खत म्हणून आपल्याला याचा वापर करता येतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे राहुरी कृषी विद्यापीठाने आपण जर विचार केला मशागतीसाठी लागणारे अवजारं असेल, त्याचबरोबर फळबागेसाठी लागणारे अवजार असेल, ऊस शेतीसाठी लागणारे अवजारं असेल किंवा कोरडवाहू शेतीसाठी लागणारे असेल तर असे विकसित केलेले आहेत आणि शेतकरी बांधवांसाठी हे आपण या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा उपलब्धता दिलेली आहे. तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगतो की या राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण व सुधारित कृषी अवजाराचा यंत्राचा वापर करावा, जेणेकरून त्यांचा लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध शेती अवजारांच्या बाबतीत झालेलं संशोधन आणि शेतीला पूरक अशा अवजारांची निर्मिती, त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक सोपं होऊन शेतीतले कष्ट कमी होण्यासाठी मदत होत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अवजारांचा लाभ घ्यावा, त्याचं तंत्र शिकून घेऊन शेतीत त्याचा वापर करून स्वतःच्या विकासाबरोबरच देशाला शेतीमध्ये अधिक प्रगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठानं केलं आहे. शेतकरी बंधूंनो, जसे आपण आत्ताच बघितलं की जमिनीच्या मशागतीसाठी लागणारे अवजार असतील, ऊस शेतीसाठी लागणारे असतील किंवा फळबागेसाठी असाल किंवा कोरडवाहू शेतीसाठी, ह्या अवजारांचं आपण ट्रॅक्टर चलित अवजारांचं आपण माहिती घेतलेली आहे. जे राहुरी कृषी विद्यापीठाने नाविन्यपूर्ण आणि सुधारित असे अवजारं आहेत जे शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आपल्याला फायदेशीर आहेत. परंतु आपल्याकडे जर बघितलं आपण जमीनधारणेचा जर विचार केला तर दिवसेंदिवस जमीनधारणा कमी होत आहे आणि आपल्याकडे छोटे शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर त्यासाठी सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठानं काही नाविन्यपूर्ण किंवा सुधारित अवजारांचा विकसित केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सांगतो की आज आपल्याला शेती जर फायदेशीर ठरवायची असेल तर आज आपल्याला जोडधंदे करणं गरजेचं आहे, ज्याला आम्ही एकात्मिक विकास प्रकल्प मानतो. की जसं आपल्याकडे आज 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असे शेतकरी आहेत, त्यांनी जर 2-4 जनावरं आपल्याकडे ठेवले जे दुग्ध व्यवसायासाठी, मग गाई असतील, म्हशी असतील, तर त्यांच्यासाठी एक HP सिंगल फेज हे चाप कटर विकसित केलेलं आहे, ज्याला आपण कडबा कुट्टी यंत्र म्हणतो. तर ते शेतकरी बांधवांसाठी, छोट्या शेतकरी बांधवांसाठी आपण ते विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं आज मका सोलणी यंत्र आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सहजरित्या मका सोडल्या जाते. आपलं छत्र छोटं असेल आणि याच्यामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलं जे मका सोडणी यंत्र आहे, विद्युत मोटर चलित आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 HP सिंगल फेज आहे. याच्यामध्ये पूर्ण कणीस आपल्याला टाकता येते आणि पूर्ण कणीस टाकल्यानंतर त्याचे आपल्याला कंस वेगळे होतात आणि दाणे वेगळे होतात. तर हे एक फार मोठं छोट्या शेतकरी बांधवांसाठी उपयोगी असं यंत्र आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमच्या आदिवासी महिला बंदी भगिनींसाठी
ज्यांना कष्ट खूप आहे, की जसं हिरडा बेडा रिटा यांचं आउटर शेल काढावं लागते आणि ते पारंपरिक पद्धतीनं दगडांच्या साहाय्याने फोडून काढतात. त्यांना कष्ट कमी होतं आणि त्याची कार्यक्षमता कमी होती. मग त्यांच्या गरजेनुसार आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक विद्युत पुरवठ्यामध्ये औषधी वनस्पती बिया कवच फोडणी यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सहजरित्या हिरडा बेडा रिटा याचा आउटर कवल आणि त्याच्या बिया वेगळे करता येतात. तर असे छोटे छोटे काही हँडसूल्स आहेत आमच्याकडं. विळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आंबा झेला आहे, चिकू झेला आहे, नारळ सोलणी यंत्र आहेत, सायकल कोळपे आहे जे आंतरमशागती, तर अशा भेंडी कात्री आहे. असे वेगवेगळे जे हस्तचलित आहेत जे महिलांसाठी अतिशय उपयोगदायक आहेत. तर त्यांचे कष्ट कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरता हे छोटे छोटे शेतकरी बांधवांसाठी आम्ही असे विविध अवजारं विकसित केलेले आहेत. तर या अवजारांचा सुद्धा शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा आणि त्यांचे कष्ट कमी करून उत्पादन कसे वाढवता येईल याला नक्कीच आपल्याला ते फायदेशीर ठरेल. आणि शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काय आज नाविन्यपूर्ण म्हणा सुधारित कृषी अवजारे यंत्रे विविध शेतीच्या कामांनुसार आणि पीक नियानुसार विकसित केलेलं आहे, तर त्याचा नक्कीच त्यांनी त्याचा उपयोग करावा. आणि या ठिकाणी सुद्धा विक्रीसाठी त्याची उपलब्धता आहे आणि या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद.